नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसं आहे, कधी कधी अचानक ठरलेला प्लॅनही आयुष्यभर लक्षात राहतो आणि आजचा दिवस हा तसाच होता. पहाटेची थंडी, रिकामं स्टेशन आणि मनात एकच एक्साइटमेंट, डोंगर जिंकायचे. खूप वर्षांनी आम्ही चौघे शाळेचे मित्र एकत्र आलो होतो. ठिकाण होतं पनवेल स्टेशन. चेहऱ्यावर फुल एक्साइटमेंट आणि मनात तोच जुना बॉन्डिंग. वाटलं काळ जरी बदलला तरी मैत्री तशीच आहे. मग पनवेल स्टेशनवरून आम्ही थोडा प्रवास बस आणि नंतर ऑटो करून कलावंतीनदुर्गच्या पायथ्याशी पोहोचलो. चौघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलो, पण उत्साह एकच, ट्रेकचा. निसर्गाचं सौंदर्य अनुभवत आम्ही चढाईला सुरुवात केली. मध्ये मध्ये थोडी विश्रांती आणि मग पुन्हा पुढे. जसजसं वर जात होतो तसं निसर्ग अजूनच सुंदर दिसू लागला. मग काय, आम्ही फुल एक्सायटेड. निसर्ग सौंदर्य बघून खरंच मन एकदम प्रसन्न झालं. थांबा, तुम्हाला निसर्ग सौंदर्य दाखवतोच. मध्ये मध्ये थोडी विश्रांती घेतली, पाणी प्यायलो आणि फायनली कलावंतीनदुर्गच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो. आणि आता सुरू झाला खरा थ्रिलर. कलावंतीनदुर्ग हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबळमाची परिसरात असलेला एक ऐतिहासिक आणि अत्यंत लोकप्रिय ट्रेक आहे. हा गड प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला एक शिखर आहे. याची खासियत म्हणजे जगप्रसिद्ध उभट पायरी. उंची साधारण 2250 फीट म्हणजे 685 मीटर. आणि एवढ्या उंचावरून व्ह्यू काहीसा असं दिसतो. शेवटी आम्ही गड सर केलेलाच. धाप लागलेली, पाय थकलेले, पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती. शिखरावर पोचतात पहिल्यांदा आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. थोडा वेळ निसर्ग सौंदर्य निहाळून मग आम्ही शांतपणे गड उतरण्यास सुरुवात केली. पाय थोडे थकले होते, पण उतरताना आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर दिसत होता. प्रत्येक पायरी काळजीपूर्वक टाकत आम्ही खाली जात होतो. उतरण्यातही हशा, गप्पा आणि क्षण कॅप्चर करण्याची धडपड सुरूच होती. कलावंतीनदुर्ग उतरल्यावर विश्रांती न घेता आम्ही थेट प्रबळगडच्या चढाईला सुरुवात केली. रस्ता कठीण होता, दमायला होत होतं, पण हार मानायची नव्हती. प्रत्येक पावलागणिक एकमेकांना प्रोत्साहन देत पुढे चालत राहिलो. अखेर मेहनत फळाला आली आणि आम्ही अभिमानाने प्रबळगड सर केला. आता प्रबळगडवर पोचलो तेव्हा आम्ही खूप थकलो होतो आणि भूक तर भयानक. म्हणून तिथेच मॅगीचा बेत केलेला आणि झाडाच्या सावलीत बसून मॅगीचा आस्वाद घेतलेला, तेही गरमागरम मॅगी. आहा, ट्रेकचा बेस्ट मोमेंट. मित्रांनो, आज आम्ही कलावंतीदुर्ग ट्रेकला आलो होतो आणि इथे 3 वाजलेत आता. आणि तुम्हाला दाखवतो माझा मित्र ऋषिकेश काय करतो. हे प्रभू. सूर्य मावळत होता आणि आमचा ट्रेक हळूहळू संपत होता. शरीर थकलं होतं, पण मन मात्र पूर्ण भरून आलं होतं. आजचा दिवस आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊन गेला. साहस, निसर्ग आणि मैत्री यांचं खरं मूल्य. सकाळी 9 वाजता सुरुवात केली होती या ट्रेकिंगला. कलावंतीन आणि प्रबळगड दोन्ही गड सर करून आम्ही 5 वाजता संध्याकाळी परत पायथ्याला पोहोचलो. खूप थकलो होतो, पण मन मात्र फुल फ्रेश. शेवटी प्रत्येकजण आपापल्या घरी निघाला. पण या ट्रेकच्या आठवणी त्या आयुष्यभर राहण्यासारख्या होत्या. आज आम्ही आता कलावंती आणि प्रबळगड असे दोन्ही ट्रेक करून आलेलो आहेत आणि हा आफ्टर ट्रेकिंग नंतरचा व्हिडिओ आहे. सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज.